नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्र अक्षय इंगळे टेक या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील इट्या गावामध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दोन देशी गायच्या शेण व गोमूत्राच्या आधारे केली पूर्णतः विषमुक्त व नैसर्गिक शेती. तर चला तर मित्रांनो, आज आपण बघूया त्यांच्या अनुभवातून सेंद्रिय शेती. तर रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण तर हरी. पहिल्यांदा आपला परिचय द्या. रामकृष्ण हरी. माझं नाव आहे विश्वंभर मधुकर हुंबे. मी नवनवीन प्रयोग गाईच्या शेणाच्या आधारे गोमूत्राच्या आधारे करण्याचा माझ्या शेतीमध्ये प्रयोग करतो. चला तर मित्रांनो, आपण वळूया सेंद्रिय शेती व प्रयोगशील शेतीकडे. तर सर्वप्रथम मला महाराज सांगा की लोक जे आपण बघतो जे पूर्णतः जर्सी गायकडे वळलेत, तर तुम्ही या देशी गाईच का निवडल्या व याच्यापासून फायदा काय? साधारणपणे जर विचार करायचं गेलं तर भारतीय वातावरणामध्ये देशी गाई कुठल्याही पावसाळा, उन्हाळा आणि कुठल्याही निसर्गाच्या चक्रातून रोगप्रतिकारक क्षमता असलेलं हे देशी गायींचे जे आपल्या भारतामध्ये ज्या 36 प्रकारच्या गायी आहेत त्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता आणि भारतीय वातावरणामध्ये सूट होण्याची त्यांची क्षमता चांगली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण विचार करायला गेलं तर जर्सी गाईमध्ये आणि गावरान गाईमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लोक दुधासाठी जर्सी गाईंचा जास्त दूध देतात म्हणून पाळण्याकडे लोकांचा जास्त कल आहे, परंतु देशी गाई हे तुम्हाला शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे. तर ज्यावेळेस आपण जर्सी गाईचा विचार करतो त्यावेळेस जर्सी गाईच्या शेणामधून आपण पाहतो की त्याच्यामध्ये जशी क्वालिटी पाहिजे शेतीसाठी तशी नसते शेणामध्ये आणि त्याच्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता उत्सर्जित होते. त्यामुळे शेतीची उष्णता वाढते आणि शेतीची ज्यावेळेस उष्णता वाढते त्यावेळेस शेती नापिकीकडे वळते. त्यामुळे आम्ही देशी गाईला जास्त प्राधान्य दिलं. तर देशी गायच्या शेण व गोमूत्रापासून कीटकनाशक असो किंवा खत असून पूर्णतः बनवता येते का आपल्याला? हो, आपण झिरो बजेट नैसर्गिक फार्मिंग किंवा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीचे जे मॉडेल आहे त्या मॉडेलप्रमाणे आपण आपल्या शेतीमध्ये त्याप्रमाणे प्रयोग करण्याचा आपण एक प्रयत्न केलेला आहे. सध्या माझ्याकडे फक्त 10 गुंठ्यावर भाजीपाला मी चालू केलेला आहे. त्या भाजीपाल्याचा रिझल्ट मी आत्ता पाहतोय. माझ्याकडे आत्ता वांगे असतील, पलीकडे मिरच्या असतील, त्याच्या बाजूला धने असतील. मी आता हे धन्यामध्ये आत्तापर्यंत बाजारामध्ये प्रत्येक आठवडी बाजारामध्ये मी ज्यावेळेस कोथिंबीर काढतो त्यावेळेस साधारणपणे मी आत्ता 2,000 रुपयाची कोथिंबीर आणि अन्य जे माझ्याकडं पिकं आहेत त्या पिकांमधून मी साधन चालू आहे आणि त्यातून माझीही गरज भागत आहे. तर महाराज मला सांगा, तर या शेतीचा उद्देश नक्की काय आहे? तुमच्या सेंद्रिय शेती जी करतात त्याचा उद्देश काय आहे? सध्या जर आपण पाहायला गेलो तर भारतामध्ये कॅन्सर असेल, डायबिटीज असेल याचं प्रमाण प्रत्येकी 10 मनुष्यामागं 3 व्यक्तींना डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास व्हायला लागलाय. ह्यामागं बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइड असतील, रासायनिक खतांच्या निविष्ठा असतील याच्या अतिवापरामुळे मनुष्य जीवनाला त्यापासून बऱ्याच प्रमाणात हानिकारक गोष्टी मनुष्य जीवनामध्ये होत आहेत. नवीन नवीन आजार, रोग तयार होत आहेत. त्यामुळं माझा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा हाच उद्देश आहे की किमान माझ्या कुटुंबापुरतं तरी मी भाजीपाला चांगला करावा आणि मी स्वतः चांगलं न खाता थोड्या मोठ्या प्रमाणात माझ्या संबंधात माझे मित्र असतील, माझे परिवार असतील, माझ्या संबंधाने जे शेजारी पाजारी त्यांना देखील चांगलं खाऊ घालण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे. तर तुमच्याकडे सगळं 8 एकर क्षेत्र आहे, तर त्या 8 एकर क्षेत्राचा या देशी गायमुळे वर्षाकाठी खर्च किती वाचला व उत्पन्न किती झाले? आता सध्या तुम्ही बाजूला पाहताय सोयाबीनची शेती सुद्धा तुम्हाला दिसते आसपासला. तर बऱ्याच प्रमाणामध्ये माझ्या शेजारी सुद्धा शेतकरी असे आहेत की ते शेतकरी 2-2, 3-3 फवारण्या करतात. माझ्याकडचं जे सोयाबीन आहे ते आत्ता तुम्हाला दिसेल बाजूला थोड्याशा व्हिडिओ पुढे ती छाती पर्यंत आहे, पण मी एकदाही त्यांना अजून फवारणी वगैरे काही केलेली नाही. कीटकनाशक असेल, फवारणी असेल याच्या फवारणी अजिबात केलेली नाही. तर मी माझी जेवढी शेती आहे तेवढी देशी गायच्या फक्त 2 गायीच्या देशी गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून करतोय आणि त्याचे रिझल्ट मला चांगले येत आहेत. तर मला आणखीन एक सांगा महाराज,
तर आपण बघतो जे शेतकरी आहेत ते एका एकरमध्ये टमाटे असतील किंवा काय असेल, तर तुमच्या जे एकरभर आहे त्यात 20 ते 25 प्रकारचे भाजीपाले म्हणा किंवा फळझाडे म्हणा, तर यात विविधता का आहे अशा इतक्या भाजीपाल्यामध्ये? माझ्या या प्रयोगामध्ये आता तुम्ही पाहताय हे समोर तुम्हाला भेंडी दिसते, हां. त्याच्या बाजूलाच गवार आहे, हं. त्याच्या पलीकडे तुम्हाला वेगवेगळी पिकं दिसतील. याच्यामुळे उद्देश एवढाच आहे हं. की प्रत्येक पीक असेल मला बाजार करण्याची गरज पडली नाही पाहिजे. हं. प्रत्येक फळ असेल, प्रत्येक भाजी असेल ती माझ्या शेतात पिकली पाहिजे आणि ती पूर्णतः इतरांनाही नैसर्गिक खाण्यात यावी. नैसर्गिक हं. असली पाहिजे, सेंद्रिय असली पाहिजे, जेणेकरून माझा बाजारचाही खर्च वाचला पाहिजे. हं. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर तुमच्याकडून जे भाज्या घेतात ग्राहक, तर ते समाधानी आहेत का? हो, ज्या वेळेस मी माझा भाजीपाला ज्यावेळेस मी बाजारामध्ये घेऊन जातो, आता सध्या तर मोठ्या प्रमाणामध्ये नाही. आता तुम्ही समोर बघताय हां. ककड्या दिसतायत तुम्हाला. हं. ककड्यामध्ये अजून त्यांना पीक आत्ताच त्यांनी फळधारणा झाले, फुल आलेले आहेत. तुम्ही बघताय माझ्या शेपू पण आहे. शेजारी शेपू पण आहे. त्याच्या पालक पण दिसतोय आपल्याला. हां. तो अजून लहान आहे. हं. तर मी काही जे पीक आता मी कोथिंबीरचं उदाहरण तुम्हाला दिलं. हां. ज्यांना मी गेल्या आठवडी बाजारामध्ये ज्यांना कोथिंबीर दिली, हं. त्यांनी मला परत विचारणा केली की तुमच्या कोथिंबीरीमध्ये काहीतरी विशेषता आहे, हां. त्याचा सुगंध असेल, हं. त्याची क्वालिटी असेल, हं. ती फार मनमोहक आहे. हा म्हणजे ग्राहकाकडून मी अनुभव घेतोय. हां. तर हा मूग पण आहे आपल्याला दिसतोय, हा पूर्णतः सेंद्रिय पद्धतीनेच केलेला आहे का? हो, या मुगाला हं. ज्यावेळेस आपण पेरणी केली हां. त्या अगोदर त्यामध्ये आपण घनजीवामृत हं. टाकून त्यानंतर पेरणी केली. आता ह्याला एकही फवारणी नाही आणि काहीच नाही. तर समोर तुम्ही पाहू शकता हां. टोमॅटो देखील दिसतायत तुम्हाला. हं. आता टोमॅटोला आणि मिरच्यांना पीक चालू झालेलं आहे. हां. यामधून मला तर एवढं घरच्यासाठी तर एवढं लागणार नाही. साधारण हं. 2-3 गुंठ्यामध्ये मिरची आहे. मिरचीला हं. मिरच्या दिसतायत तुम्हाला आता चालू झालेल्या आहेत. हं. ह्याचंही उत्पन्न मला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हां. नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. तर आपण या जे मॉडेल तयार केलंय, त्या मॉडेलपासून महिना काठी समजा किंवा हप्त्या काठी आपण किती रुपये घेऊ शकतो? आता सध्या माझा मुख्य उद्देश आहे की माझ्या कुटुंबापुरतं मला मिळावं खायला. हं. आता हे जे बिझनेस मॉडेल आहे हं. हे फक्त भाजीपाल्याचं 10 गुंठ्यावर आहे. हं. या अशा प्रकारे मी एक हं. टिपाडामध्ये 200 लिटरच्या टिपाडामध्ये हां. गाईचं शेण, गोमूत्र, डाळीचं पीठ असेल, हं. गूळ असेल आणि जीवाणू माती असेल, हं. जी झाडाखालची माती आहे, ती माती घेऊन अशा प्रकारे जीवामृत तयार करून हे हं. पाहू शकता तुम्ही माझ्या प्रत्येक पिकाला हां. जीवामृताची डोस आहेत. तर महाराज आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा संदेश सर्वांना देऊ इच्छितो की प्रत्येकानं किमान आपल्या खाण्यापुरतं फळभाज्या असतील, फळं असतील, हा प्रयोग सक्सेसफुल आहे, तो केलाच पाहिजे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा. धन्यवाद.